शहरच्या जनतेला मुबलक व शुद्ध पाणी पुरवठा व्हावा यासाठी तापी नदीवरून नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणारा विरचक धरणात पाणी आणण्याच्या योजनेला शासनाने मंजुरी दिली आहे। मात्र जवळपास 200 करोडची ही योजना असून येत्या 3 ते 4 महिन्यात या योजनेचा सुरुवात होऊन 1.5 ते 2 वर्षात योजना पूर्णत्वास येईल असे राज्याचे आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी सांगितले। नंदुरबार शहराला आता 3 ते 4 दिवसात पाणी पुरवठा होत आहे। मागील वर्षी पर्जन्यमान कमी झाल्याने धरण पूर्ण क्षमतेने भरले नव्हते। यावर्षी अजून पाहिजे तसा पाऊस न झाल्याने धरणात केवळ 25 ते 26% एवढा पाणी साठा आहे। त्यामुळे ऐन पावसाळ्यात नंदुरबारकरांना 3 ते 4 दिवसानंतर पाणी पुरवठा होत आहे। मात्र जनतेला शुद्ध व मुबलक पाणी मिळावे यासाठी तापी नदीवरून पाणी आणण्याच्या योजनेला शासनाने मंजुरी दिली आहे। नंदुरबार शहरामध्ये आपण विरचक धरणावरून पिण्याच्या पाण्याची योजना सुरुवातीला तयार केली। ही योजना तयार करत असताना विरचक धरण बांधण्यासाठी आदिवासी विकास विभागामधून आम्ही निधी दिला। त्याचबरोबर शहरांना पाणी पुरवठा योजना तयार करत असताना किंवा त्यांच्यासाठी धरणं त्या ठिकाणी बांधत असताना काही नगरपालिकेचा किंवा जवळपास असलेल्या महानगरपालिका ज्यांच्यासाठी पाणी पुरवठा केला जातो त्यांच्यासाठी काही हिस्सा त्यांना भरावा लागतो, परंतु तो हिस्सा भरावा लागू नये म्हणून मी आदिवासी विकास विभागामधून ते धरणाला निधी उपलब्ध करून दिला, जेणेकरून आमच्या या नंदुरबार शहरातील जनतेवर कुठलाही भार पडणार नाही याची मी काळजी घेतली। त्याचबरोबर या शहराची पाणी पुरवठा योजना सुद्धा आम्ही मंजूर करून दिली। त्याच्यासाठी लागणारा जो काही 10% निधी होता तो सुद्धा आपण लागू दिला नाही। त्यामुळे पिण्याच्या पाण्याची योजना करत असताना मागच्या काळामध्ये सुद्धा मी या शहरातील जनतेवर कुठलाही भार पडू दिला नाही। आता जी काही पाणी पुरवठा योजना आपण करतो आहे तापी नदीवरून करायचं आपण ठरवलं आहे, कारण विरचक धरणावर बऱ्याचशा खेड्यांना पण त्याच्यातून पिण्याच्या पाण्याची योजना तयार झाल्या आहेत आणि पर्जन्यमान सुद्धा व्यवस्थित होत नसल्यामुळे आपण बघितलं असेल शहराला 3-3, 4-4 दिवसातून पाणी आपण देत असतो आणि तेही मुबलक पाणी नसते आणि त्याचबरोबर शुद्ध पाणी पाहिजे ते शुद्धही नसतं आणि त्यासाठी आपण असा विचार केला की मुबलक पाणी या शहराला मिळावं, शुद्ध पाणी मिळावं म्हणून आपण तापी नदीवरून या ठिकाणी आपण या शहराला पाणी पुरवठा योजना करतोय। सर्वसाधारणपणे 250 ते 200 कोटीची ही योजना असेल आणि ही योजना आपण तयार करत असताना हेही लक्षात ठेवलं आहे की या शहरावर आता जितके पाणीपट्टी लागते त्याच्यावर एक नया पैसासुद्धा लागू नये याची आम्ही काळजी घेतो आहे। त्यामुळे निश्चितपणानं ही पाणी पुरवठा योजना लोकांच्या हितासाठी करतो आहोत। आतापर्यंत ज्या पद्धतीने इथल्या जनतेवर भार पडला नाही कुठल्याही योजनेचा, त्याच पद्धतीनं हाही भार पडणार नाही याची काळजी आम्ही घेतो आहे, कारण ही योजना या नंदुरबार शहराच्या हितासाठी आहे आणि त्यांचं आरोग्य चांगलं राहावं त्याच्यासाठी आहे। त्यामुळे ह्या सर्व काळजी आम्ही निश्चितपणानं घेतो आहोत। पण सर्वसाधारणपणे 6 महिन्यात ही योजना तयार होऊन त्याच्या कामाला सुरुवात होईल आणि सर्वसाधारण वर्ष 1.5 वर्षामध्ये ही योजना पूर्ण होईल आणि मी सांगितलं की आपण लिफ्ट करून पाणी आणावं लागणार आहे। त्याच्यामुळे लोकांना असं वाटतं की या ठिकाणी त्याच्यावर जास्त भार पडेल, पण मी सांगितलं की त्याच्यावर भार पडणार नाही याची जबाबदारी आम्ही घेतोय।